धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्याच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं कळत आहे। मंत्रिमंडळ बैठक झाल्यानंतर तिघांची ही भेट जी आहे ती होईल। या बैठकीमध्ये धनंजय मुंडे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे तिघं असतील। त्यामुळे धनंजय मुंडेंवरती ज्या प्रकारे आता आरोप केले जात आहेत, अंजली दमानियांनी अजित पवारांची भेट घेत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांची असणारी जवळीक, आर्थिक व्यवहार, उद्योगाशी संबंधित असणारे त्यांचे व्यवहार आणि यामध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून संतोष देशमुखची हत्या करण्यात आली या संदर्भातले पुरावे देखील त्यांनी अजित पवार यांच्यासमोर मांडलेले आहेत। त्याच्यामुळे आता या सगळ्या घडामोडींनंतर कॅबिनेट बैठक जी पार पडते या बैठकीला धनंजय मुंडे तर उपस्थित झालेले आहेत, पण शिवाय आता या बैठकीनंतर अजित पवार, धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस या तिघांची आपापसातली भेट होणार आहे। या बैठकीमध्ये नेमका काय निर्णय घेतला जातोय, धनंजय मुंडेंवर ज्या प्रकारे आता राजीनामा देण्यासाठी दबाव वाढताना दिसतोय त्यावरती आता खुद्द मुख्यमंत्री काय निर्णय घेतात किंवा त्यांना राजीनामा द्यायला लावतात का, याकडे देखील सगळ्यांचं लक्ष आहे। अधिक तपशील आपण जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आत्ता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। अजित, काय अपडेट? विशाल, मंत्रिमंडळ बैठक संपल्यावरती धनंजय मुंडे हे अजित पवार यांच्या सहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याची माहिती मिळते। या भेटीमध्ये प्रमुख मुद्दे आहेत ते म्हणजे अंजली दमाने यांनी जे आर्थिक वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध सांगितले आणि त्याच्या थेट संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंध आहे हे जे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे, त्यावरती अजित पवार आणि धनंजय मुंडे दोघं मंत्रिमंडळ बैठक संपल्यावर त्याच मंत्रिमंडळ बैठकीच्या दालनामध्ये तिथं भेट घेणार आहेत आणि सगळा विषय त्यांना समजून सांगणार आहेत। या उपर आणखीन एक माहिती मिळते ती म्हणजे की ज्या पद्धतीने धनंजय मुंडे यांच्यावरती आरोप होत आहेत किंवा तसे अनेक सामाजिक कार्यकर्ते त्यांच्यावरती आरोप करतात, अनेक राजकीय नेते आरोप करतायत, काही पुरावे दाखवत आहेत, तर त्याच पार्श्वभूमीवरती नेमकं देवेंद्र फडणवीस हे देखील आपली ठोस भूमिका घेतील असं देखील म्हटलं जातंय। दुसरीकडे सुरेश धस देखील आता नुकतेच मंत्रिमंडळ बैठकीत इथे आलेले आहेत, ते देखील देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतील आणि ते देखील त्यांची बाजू मांडतील। त्यांनी काही नव्याने आरोप केलेले आहेत, त्या आरोपांबाबत माहिती देण्याकरता आणि एकंदर या प्रकरणी काय भूमिका असावी हे देखील देवेंद्र फडणवीस ते स्पष्ट करतील।